A very good morning, and we are starting our new unit. If you remember, you have to self-study for fourth and fifth pages that I have given to you. And then we are moving to the next topic, that is science in everyday life. It's a very basic topic because we have been learning about it. Yeah, so we have been learning about it since very beginning. आय नो मला तुम्हाला प्रोजेक्ट कसा सबमिट करायचा ते सांगायचं आहे. आज मी एकदा त्याच्याविषयी नीट माहिती करून घेईन आणि तुम्हाला आज ते उद्यापर्यंत ते सांगेन. तुम्ही तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी रेडी ठेवणं गरजेचं आहे वर्डमधल्या, आणि सॉफ्ट की हार्ड कॉपीमध्ये करायचं आहे हे मी सगळं तुम्हाला सांगेन. डोंट वरी अबाउट इट. आता दुसरी गोष्ट अशी की तुमच्यापैकी काही जण अजूनही खूप बेसिक शंका विचारतायत. खरंच खूप बेसिक शंका. म्हणजे मला असं वाटतं की या डेटला त्या बेसिक शंका इज लाईक तुम्हाला खूप काम करणं गरजेचं आहे मग पुढच्या काही काळात. पण तुम्हाला ज्या काही बेसिक शंका असतील, पहिल्यांदा प्लीज लास्ट 4 लेक्चर्स आपण घेतली होती, तुम्हाला आठवत असेल तर, की जी कंप्लीट रिसर्च वरती होती. रिसर्च कसा करायचा, रिसर्च पेपर कसा करायचा. आणि प्लीज ती बघा, आणि ती नाही समजली तर मला नक्की विचारा. पण तुमचं असं होतंय की तुम्ही काही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट मला विचारताय. काही शंका खूप जेन्युइन आहेत, मी त्यांना उत्तरं देतेय. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की उशिरा तुम्ही सुरुवात केली आहे. मी तुम्हाला फार आधीपासून हे सांगितलंय. ओके, सो विथ दॅट वी कॅन स्टार्ट अवर दिस लेसन, सायन्स इन एव्हरीडे लाईफ. मला वाटतं की हे इतकं बेसिक आणि रोजच्या लाईफ मधलं आहे की आपण आधीच्या लेसन मध्ये वी हॅव सीन हाऊ एव्हरी एरा हॅज हेल्प टू इव्हॉल्व सायन्स. म्हणजे सायन्सला ग्रो करायला, किंवा रादर आपण उलट म्हणू, एका एरामधून दुसऱ्या एरामध्ये जायला सायन्सने कशी हेल्प केली. वेगवेगळे आयडियाज, एक्सप्लेनेशन्स, ऑब्झर्वेशन्स, थिअरीज यांच्या माध्यमातून सायन्सचं फाउंडेशन घातलं गेलंय. आणि ओव्हर द सेंचुरीज सायन्स हॅज मेटोमॉर्फ्ड इंटू द व्हेरी मोड ऑफ आवर डेली लाईफ. बेसिक. आज तुम्ही मोबाईलला टच केल्याशिवाय, खूप सोपी गोष्ट होती, राहू शकत नाही. कसं, मध्यंतरी आमच्याकडे येणाऱ्या एका ताईचा फोन, तिचा कीपॅडचा फोन आहे, म्हणजे ज्याला आपण पूर्वी वापरायचो तसा वाला. अजूनही वापरला जातो, वापरायला काहीच हरकत नाही, खरं तर उत्तम टेक्नॉलॉजी. पण तो फोन आहे आणि समहाऊ मी नाही, माझी आई तो फोन, तिला फोन करायला काहीतरी त्यांचं दोघांचं चाललं होतं आणि आई फोन लावत होती त्या फोनवरनं. अँड कॉन्स्टंटली तिचं असं चाललं होतं की अरे, ती त्या स्क्रीनवर हात ठेवत होती आणि कॉल असं जिथे बटन लिहिलेलं असतं तिथे दाबत होती. आणि त्या ताईलाही लक्षात येत नव्हतं की आजी आई असं का करतेय, कारण हात लावून त्या स्क्रीनला काहीच उपयोग नाही, कारण ती साधी याची स्क्रीन आहे की नाही, टचपॅड वाल्या फोनची, त्याला काही स्क्रीन सेन्सेशन नसतं. सो थोड्या वेळाने माझ्या आईच्या लक्षात आलं, एक काही सेकंदांनी, की ती रादर दॅन पुटिंग इन कीज, ती टच करते आणि ते चुकीचं आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा ते त्या फोनला सुटेबल नाहीये. देन आमच्या सगळ्यांच्या घरात, म्हणजे आमच्या घरात सगळे जण खूप हसत होते, कारण नंतर लक्षात आलं तो फोन लागणारच नाही ना असं करून. मला माहितीये हा दिस माइट बी अ लेम जोक टू से, पण मला असं दाखवायचंय तुम्हाला की सायन्स किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजी ही आपल्या डेली लाईफ मध्ये कशी झिरपत आली आणि त्यांनी कसा आपला ताबा घेतलाय. पूर्वी आपल्याकडे जर समजा, तुम्हाला माहिती, वाटण करतात, कशालाही मसाला करतात, कुटतात, ग्राइंड करतात, त्याच्यासाठी काय वापरलं जायचं माहितीये तुम्हाला? सिलबट्टा. करेक्ट. म्हणजे आपण ज्याला खलबत्ता म्हणतो मराठीत, बरोबर. किंवा आणखीन एक गोष्ट होती, मोठी दगडाची असं आणि दुसरा गोल पार्ट असायचा, तुम्हाला माहितीये का तो काय होता? पाटा आणि वरवंटा. पाटा वरवंटा. म्हणजे खलबत्ता, पाटा वरवंटा, त्याच्यानंतर एक मोठं ते असं काय म्हणतात त्याला, आठवेल मला थोड्या वेळ. सो ते असायचं आणि आपण त्याच्यात कुटायचो, मोठी मोठी दगडाची हे असायची, किंवा पाणी साठवण्यासाठी बाहेर द्रोणी असायच्या. आता मला सांगा, आता पाट्या आणि वरवंट्यावर लोक मसाला करतात का रे? खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो का?
नाही. नाही, कशावर केला जातो आता? मिक्सर. करेक्ट. मिक्सर वरती केला जातो. बरोबर आहे ना? की मिक्सर, ग्राइंडर, त्याच्या पुढे जाऊन फूड प्रोसेसर, अशा कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत आता. पूर्वी ते उखळाला बांधून दोरी आणि मग ती त्याला जी रवी असायची ती टिपिकल कृष्णाच्या चित्रातच दाखवलं जातं बघा, ती यशोदा त्या दोरीने ताक करते असं. आता आपण तसं ताक करतो का? खूपदा नाही. ब्लेंडरवर ताक होतं किंवा ऑटोमॅटिक रवी असते किंवा असं भरपूर काय काय. थोडक्यात टेक्नॉलॉजी कसं नॉर्मल लाईफमध्ये आपल्याला अफेक्ट करत जाते ही याची उदाहरणं आहेत. बरोबर ना? सो हे सगळं खूप दिलंय, पण मला असं वाटतं की ओव्हरऑल लाईफमध्ये ह्युमन बिईंग्सची अचीवमेंट अशी आहे की त्यांनी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपलं लाईफ रियालिटी बाय व्हर्च्यू ही खूप चेंज केली आहे. म्हणजे उद्याला जर आपण हवेत उडणाऱ्या कार्स बघितल्या, वी विल नॉट गेट सो मच एक्साइटेड असं मला वाटतं. नॉट बिकॉज ते खूप साऱ्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या असतात, पण बिकॉज मला असं वाटतं की हे नियर फ्युचर आहे कुठेतरी. इलेक्ट्रिक कार ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. जिथे आपण चाकाचाच विचार चौकोनी असा केला होता फार फार पूर्वीच्या काळात, तिथे आजच्या काळात आकाशात उडणारं विमान हा विचार केवढा रिव्होल्युशनाइज म्हणजे क्रांतिकारी आहे, पण तरी आपल्याला आता ते रोजच्याच लाईफ मधलं वाटतं. बरोबर. सो असं आपण म्हणू शकतो की सायन्सने आपल्याला नॉर्मल मॉडर्न लाईफमध्ये खूप मोठी गिफ्ट दिली आहेत आणि इट हॅज बीन प्रूव्हन ॲज अ गिफ्ट. आणि देर आर टू मेनी टू बी काउंटेड. टेक्नॉलॉजी प्लेज अ पिवोटल रोल, म्हणजे अतिशय महत्वाचा रोल इन ब्रिंगिंग द ब्रेक थ्रू डिस्कव्हरीज ऑफ सायन्स थ्रू अस. म्हणजे सायन्समध्ये ज्या गोष्टींचा शोध लागला जातो त्याला डिव्हाइसेस किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे टेक्नॉलॉजी करते. So what is the definition of technology? Technology, simply put, is the extension of human capability in order to satisfy our needs and want. आपल्या इच्छा, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपल्या कॅपॅबिलिटीचं एक्सटेन्शन एखाद्या डिव्हाइसमध्ये होतं तेव्हा त्याला टेक्नॉलॉजी असं म्हणता येईल. द concise Oxford English Dictionary defines technology is the application of science knowledge for a practical purpose, especially in industry. सो इंडस्ट्रियल एरात किंवा आता तर नॉर्मल लाईफ एरात पण ही ऑक्सफर्डची डेफिनेशन आहे की इस्पेशली इन इंडस्ट्रियल एरियामध्ये जेव्हा सायंटिफिक नॉलेजचा प्रॅक्टिकल वापर करण्यासाठी म्हणून ऍप्लिकेशन मध्ये आणलं जातं तेव्हा त्याला टेक्नॉलॉजी म्हणलं जातं. पुढची डेफिनेशन बघा काय. टेक्नॉलॉजी इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन हिस्ट्री. अ स्टोन एक्स वॉज अन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल टूल वन्स अपॉन अ टाइम. म्हणजे जे दगडाची जी कुऱ्हाड असं म्हटलं जातं ती कुऱ्हाड सुद्धा एक काळात असं होतं की ते मोठं टेक्नॉलॉजिकल टूल होतं. इट वॉज पॉवरफुल टूल इन द डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन. संस्कृती निर्माण करण्यासाठी अत्यंत गरजेचं असं टूल होतं. The human race has advanced in technology for better living. Technology in today's society is very important because it affects us many positive ways. It influences in social interactions, health, and the managing of information. So टेक्नॉलॉजीचा आपल्याला हेल्थ, फूड, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आणि जवळजवळ असं कोणतंही सेक्टर राहिलेलं नाही जिथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नाही. आठवा आणि सांगा बरं मला, तुम्हाला असं कोणतं टेक्नॉलॉजीचं सेक्टर आठवतंय का की ज्यात इथे बुवा नाही बुवा वापर केलेलाच नाही टेक्नॉलॉजीचा, आहे का असं? नो. नाही, सगळीकडे टेक्नॉलॉजी वापर केलाच जातोय. बरोबर. सो असा विचार करा की ओव्हरऑल याच टेक्नॉलॉजीच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील. तुम्ही हे न बघता मला बेसिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचे फीचर्स किंवा तुम्हाला जी टेक्नॉलॉजी दिसते ती, तर तुम्ही मला सांगू शकता का अशा काही कॅरेक्टरिस्टिक? टेक्नोलॉजी की कमी वजह से लागतो. हमारा काम आसान और कम टाइम में और इजी हो गया. इट मेक्स लाईफ सिम्पल अँड इझियर. करेक्ट. अंबर सांग. माणसांची गरज कमी लागते आणि वेळ कमी लागतो या टाइम सेव्हिंग टेक्नॉलॉजीने. आणि ह्युमन एनर्जी सेव्हिंग, मॅन पॉवर सेव्हिंग. करेक्ट. व्हेरी गुड. आणि
इट्स कोई भी काम जल्दी. राईट, टाइम सेव्हिंग. सो असा विचार करा की यांनी दिलेल्या मुद्द्यांमध्ये काय काय मुद्दे आहेत ते आपण बघूया आणि त्यातून एक्स्ट्रा जे असतील ते आपण काउंट करूया. पहिला मुद्दा काय, टेक्नॉलॉजी हॅज युटिलिटेरियन व्हॅल्यू. सो टेक्नॉलॉजी सायंटिफिक नॉलेज आहे, युटिलिटेरियन म्हणजे ज्याचा वापर करून घेऊन त्यातून आपल्याला काहीतरी समाधान मिळतं. एक्झाम्पल बघा, ऑटोमोबाईल्स हेल्प अस टू रीच द distances in shorter period of time, but if safety precautions are not taken, it results into fatal accident. म्हणजे तुम्ही त्याचा कसा वापर करताय याच्यावर टेक्नॉलॉजी ठरते. अगदी सोपं उदाहरण, तुम्ही सगळ्यांनीच ॲटॉमिक रिएक्शन बद्दल ऐकलं असेल. चेन रिएक्शन, एका ॲटम मधून फ्युजन होऊन दुसरं म्हणजे ॲटम्स निर्माण होतात. सिम्पली पुटिंग लाईक दॅट. म्हणजेच चेन रिएक्शनचा शोध लावताना त्या शास्त्रज्ञांना ह्याच गोष्टीचा वापर बॉम्ब बनवण्यात होईल असा विचार तरी आला असेल का रे स्वप्नात? नाही, नसेल आला. आणि त्याच्यामुळे जर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही एनर्जी क्रिएट करू शकता. ॲटॉमिक एनर्जी इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. कुठल्याही प्रकारचं पोल्युशन न होणारी एनर्जी. थर्मल एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सगळ्यांचे काही ना काही वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहेत, पण या प्रकारच्या एनर्जीमध्ये काहीही प्रॉब्लेम दिसून येत नाही. सो अशा प्रकारे जेव्हा एखाद्या प्रोडक्टचं जे आउटपुट असतं ते मॅनकाइंडला बेनिफिट देणारं ठरतं, इट ब्रिंग द ग्रेटेस्ट हॅपीनेस टू द ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल. हाऊएव्हर टेक्नॉलॉजी कॅन बी हार्मफुल टू. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू पण असतात आणि म्हणून टेक्नॉलॉजी हॅज अ युटिलिटेरियन व्हॅल्यू. नेक्स्टली इज टेक्नॉलॉजी इज फ्युचरिस्टिक. म्हणजे थोडक्यात आपल्याला टेक्नॉलॉजीच्या इव्होल्युशन मधून एकदम फ्युचर मध्ये लीप घेणं शक्य होतं. टेक्नॉलॉजी टेक्स अ लीप इन टू फ्युचर बाय envisaging the problems which will be faced by mankind. For example, petroleum reserves are getting depleted at a high speed. It will be the job of technology to replace it with the suitable alternative. योग्य प्रकारचा अल्टरनेटिव्ह देऊन अशा प्रकारे टेक्नॉलॉजी काय म्हणू आपण त्याला रिप्लेस करणं, हे आता आपलेही काम आहे आणि त्यात टेक्नॉलॉजीचा वापर होईल. म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये घेऊन जाणारी, फ्युचरच्या दृष्टीने तयार करणारी अशी टेक्नॉलॉजी असते. थर्ड इज प्रॉब्लेम सॉल्विंग. ह्युमन सोसायटी और इंडस्ट्री इज फेस्ड विथ डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स ॲट अ डिफरंट लेवल. मला वाटतं या काळात याच्यापेक्षा योग्य वाक्य असूच शकत नाही, नाही का? आणि त्यामुळे असे जे प्रॉब्लेम्स नव्याने तयार होणारे असतात सोसायटीमध्ये, त्याच्यामुळे स्केरसिटी निर्माण होते किंवा रादर स्केरसिटीमुळे हे प्रॉब्लेम झालेले असतात. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा असा रोल आहे टू प्रोव्हाइड सोल्युशन विच आर इकॉनॉमिकली वायबल विदिन द गिव्हन लिमिट ऑफ टाइम. म्हणजे योग्य टाइम पिरियड मध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी गॉड, इंग्लिश आणि मराठी मी सोलवण्यासाठी असं म्हटलं, कारण सॉल्व आणि सोडवणं हे मिक्स करत होते मी. आय एम सो सॉरी. ओके, सो रादर दॅन माझा तो इन्सिडेंट कट करता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्याही प्रकारे टेक्नॉलॉजी आपल्याला वायबल गोष्टी विदिन द टाइम फ्रेम देते. एक्झाम्पल बघा काय, ॲग्रिकल लँड इज फास्ट बिंग युज्ड up for the industrial and commercial purpose. Technology has to come up with to the aid of the farmers to increase production of crops within the limited land. म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं होईल याचा वापर सस्टेनेबल पद्धतीने कसा करता येईल, सस्टेनेबल फार्मिंग कसं करता येईल, ह्याचा विचार टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करता येईल. कारण आज इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी, कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी ॲग्रिकल्चर लँड खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. सो दिस इज हाऊ टेक्नॉलॉजी विल बी प्रॉब्लेम सॉल्विंग. देन देर इज दिस टीम वर्क. Globalization has helped to harness the creativity and technologists all over the world. Today, no single individual can take credit for scientific inventions, discoveries, and technological innovations. It is a synchronized team effort of technologists spread across the world. म्हणजे सगळ्यांनी मिळून केल्याशिवाय हे काम घडणं शक्य नाहीये. याच्यानंतर मी तुमच्यासाठी ही पुढची 5, 6, 7, 8 ही ओपन ठेवते. प्लीज रीड इट. तुम्ही मला एक्सप्लेन करायचे ती. ओके.
ओके. सो 5वं तुम्ही होपफुली वापरलं असेल, सॉरी वाचलं असेल. आता तुम्हाला काय वाटतं क्रिएटिव्हिटी बद्दल टेक्नॉलॉजी कसं काय आपल्याला हेल्प करते? साइंटिस्ट की तरह टेक्नोलॉजीज भी होता है जो किसी भी प्रॉब्लम को माइंड में रख के उसका सोल्यूशन बनाता है. करेक्ट. वो तो आणि अतिशय क्रिएटिविटी के साथ. क्रिएटिव्ह पद्धतीने इन अ वे तुम्ही कधी गुगलची अँड्रॉइड सिस्टीम चेक केली? इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह मेथड टू मेक एनी काइंड ऑफ टेक्नॉलॉजी वर्क. टेक्नॉलॉजी ही अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने आपलं काय म्हणू टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स ब्रिंग फॉरवर्ड करते. द नेक्स्ट वन इज क्रिएटर ऑफ वेल्थ अँड मटेरियल वेल बिईंग. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या मुळे सॉरी तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकता वेल्थ क्रिएशन साठी? टेक्नोलॉजी की वजह से लोगों का टाइम बचता है, जिसकी वजह से वो अपना टाइम किसी अच्छे स्किल या काम में लगा सकते हैं, जिसकी वजह से लोगों के पास भी वेल्थ होंगे. गुड वन. आणखी कुणाला काही सांगायचंय लाईक वेल्थ क्रिएशन बद्दल? एक्झाम्पल एखादं कशा प्रकारे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पैसे मिळवता येऊ शकतात? हम मजदूरों को काम पे न रखते हुए मशीनों का अगर यूज करें तो, जैसे फैक्ट्री में. पण त्यामुळे मग लोकांना काम नाही मिळणार. सो असा विचार करा की साधं गुगल सारखं सर्च इंजिन जे पूर्वी लॅरी पेज हे त्यांचे वन ऑफ द फाउंडर आहेत. सो गुगल सारखं सर्च इंजिन त्याच्या आधी आपण कशावर शोधत होतो रे? किंवा अशी बरीच सर्च इंजिन आहेत पण इतकं पॉवरफुल सर्च इंजिन की जे तुम्हाला काही सेकंदात काही लाख रिझल्ट देतात. तुमच्या त्यातून सगळ्यांना वेल्थ मिळतेय? हो मिळतेय. म्हणजे ज्यांनी तयार केलंय त्यांनाही मिळतेय, ज्यांच्या साईट्स वापरल्या जातात त्यांनाही मिळते आणि त्याचा वापर करून काही काम करणाऱ्यांना सुद्धा मिळते. ऍज वेल ऍज आपलं लाईफ किती इझियर झालंय. प्रत्येक वेळी एन्सायक्लोपीडिया काढा किंवा प्रत्येक वेळी ट्रान्सलेटर म्हणजे कोणाला तरी मदत बोलवा किंवा कितीतरी गोष्टींच्या साठी आपल्याला नेहमीच गुगलची मदत झाली. सो मला वाटतं या पॉइंटचं गुगलपेक्षा जास्त वेगळं आणि एफिशियंट उदाहरण असू शकत नाही. ओके. द नेक्स्ट वन टेक्नॉलॉजीज ऑलवेज हॅव अ साइड इफेक्ट्स. याच्यासाठी आणखीन कोणी सांगू शकेल का कशाबद्दल? महक आप बोलो लेकिन एक बार देखते हैं और किसी को क्या कुछ बोलना है क्या. आणखीन कोणी? ती बिचारी दमेल रे सांगून सांगून मला. मुद्दा काय बघा बोल बोल अंबर. टेक्नॉलॉजीचे साइड इफेक्ट्स आहेत. कारण ते खूप मशिनरी वापरली तर ते एन्व्हायरमेंट वरती हार्मफुल होऊ शकतं किंवा मशिनरीमुळे वर्करना पण कधी कधी इंजुरी पोचते किंवा डेथ होऊ शकते वर्कर्सची सुद्धा. एक्झॅक्टली. सो असा विचार करा की टेक्नॉलॉजीचे डेफिनेटली फायदे आहेत, त्याच्या बरोबरीने ती जर अयोग्य प्रकारे वापरली गेली तर त्याचे तोटे पण आहेत. कारण टेक्नॉलॉजीला काही स्वतःचा ब्रेन नाहीये. ती की स्वतःच्या म्हणजे आय नो वी आर युझिंग AI टेक्निक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अगेन आर्टिफिशियल. वी आर पुटिंग ॲज अ ह्युमन बिईंग वी आर पुटिंग सम इंटेलिजन्स इन टू मशीन, राईट? तो ओरिजिनेटेड नाहीये. मग जिथे माणसाचा मेंदू ओरिजिनली असूनही आपण त्याचा वापर करत नाही, आपण थुंकतो, मास्क खाली काढून खराबी करतो, तिथे थुंकतो, त्याच्यानंतर आपण आपले घाणेरडे हात न धुता सगळीकडे लावतो, आपण कचरा डायरेक्ट नदीत नेऊन टाकतो, डायरेक्ट समुद्रात, डायरेक्ट रस्त्यावर, आपण सॅनिटरी वेअर्स इकडे तिकडे फेकून देतो, आपण कितीतरी गोष्टी फार प्रेमाने करतो की नाही, आणि आपला मेंदू तर ओरिजिनल आहे. याच्या ऐवजी टेक्नॉलॉजीला जिथून माणसानेच इंटेलिजन्स प्रोव्हाइड केलंय असं असताना त्याचे डेफिनेटली काही ना काहीतरी अयोग्य वापराचे साईड इफेक्ट्स असणार. उदाहरणार्थ मोबाईल, फॉर सम टाइम इट्स अ गुड, फॉर मोर इट्स बॅड. काल मी तुम्हाला म्हणूनच त्याच्यावर तुमच्याच मधली एक ताई हे करते त्याच्यावर रिसर्च, आणि तिने खूप चांगल्या प्रकारे रिसर्च कंडक्ट केलाय. सो म्हणून मी तुम्हाला काल ती लिंक पाठवली तिचा सर्वे भरण्यासाठी. सो असा विचार करा की हे सगळ्या गोष्टी बेनिफिशियल असू शकतात लाईक एका सर्टन पॉइंट पर्यंत, पण त्यानंतर त्या अनएम्प्लॉयमेंट वाढवणाऱ्या असू शकतात, कारण मशिनरीमुळे वर्कर्सचं काम कमी होतं, ऑटोमेशन वाढतं, त्यामुळे नंतर त्यांचे काही साईड इफेक्ट्स असतात लाईक न्यूक्लिअर रिॲक्टर्स
बर्स्ट होणं. न्यूक्लिअर रिॲक्टर ही अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी आहे, पण त्याचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणावर इंजुरियस ठरू शकतो. सो ओव्हरऑल जर बघितलं तर त्याच्या दोन्ही पॉझिटिव्ह साइड आणि निगेटिव्ह साइड आहेत. प्रेडिक्शन ऑफ साइड इफेक्ट्स इज नॉट इझी इन अ वे, समटाइम्स इट इज इम्पॉसिबल. आणि म्हणून सिस्टमॅटिक रिस्क अनालिसिस इज नीडेड वाईल युझिंग टेक्नॉलॉजीज. रिस्क अनालिसिस अँड इवन द डेफिनेशन ऑफ रिस्क इज कॉम्प्लिकेटेड अँड समटाइम्स इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूप मोठ्या एक्सपर्ट्सची गरज असते, पण तरी ही गोष्ट असताना आपण टेक्नॉलॉजी वापरायचं टाळू शकत नाही. बरोबर. द नेक्स्ट पॉइंट इज ऑल टेक्नॉलॉजिकल सिस्टीम्स कॅन फेल. इन अ वे प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या सिस्टीम असतात त्या फेल होऊच शकतात, कारण त्या कुठल्या तरी बॅटरी बेस्ड आहेत, कुठल्या तरी सिस्टीम बेस्ड आहेत आणि त्या फेल होऊ शकतात. एनीबडी हु कॅन शेअर ऑर वॉन्ट टू टॉक अबाउट इट? ओके, नोबडी, आय विल टॉक. मग आजपर्यंत आपल्याकडे खरंच मला वाटतच होतं कोण कसं काय बोलतात तुम्ही अचानक. सो असा विचार करा की टेक्नॉलॉजीच्या सिस्टीम आहेत या अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी जरी असल्या तरी त्या सो कॉल्ड फेल सेफ सिस्टीम असूनही दे आर डिझाईन फॉर टेक्नॉलॉजीज हॅव्हिंग कॉस्टली कन्सिक्वेन्सेस इफ दे फेल. जर समजा मुंबईत किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये अमेरिकेसारख्या अमेरिकेतल्या मॅनहॅटन म्हणा किंवा न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC इथे समजा 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी जरी लाईट गेले तरी तिथे पॉवर फेल्युअरमुळे खूप मोठे तोटे होतात, कारण सगळंच्या सगळं हे इलेक्ट्रिसिटी बेस्ड आहे. वेअरएज आपल्याकडे एक एक दिवस लाईट नसतात. आज तर सोमवार आहे, वी कॅन से की आजचा तर लाईटचाच वार आहे असं आपल्याकडे म्हटलंच जातं. म्हणजे टेक्नॉलॉजी फेल झाल्यामुळे तिथे भयंकर मोठे मोठे इन्सिडेंट्स झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅडम, प्रिव्हेंट. येस, हा बोल. एक रिसेंट उदाहरण आहे. आता चिपळूणला जेव्हा पूर आला होता हम्म. त्यावेळेला हॉस्पिटलच्या जनरेटर मध्ये पण पाणी गेलं आणि त्याच्यामुळे काही लोकांची डेथ झाली. करेक्ट. आणि इव्हन आपण हे पण बघितलंय की त्याच्या आधी थोडा, म्हणजे हा इन्सिडेंट अतिशय वाईटच, त्याच्या आधी काही एका गावात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे व्हेंटिलेटर्स बंद पडले होते, तुम्हाला आठवत असेल तर, आणि त्यामुळे खूप पेशंटना त्याचा त्रास झाला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका सर्टन पॉइंट नंतर थोड्याशा कुठेतरी फेल्युअर कडे जाण्याचा धोका. असा विचार करा, आपण तर खूप अतिशय गंभीर गोष्टींबद्दल विचार करतोय, पण जेव्हा माझा मोबाईल थोडासा जुना झाला आणि त्याला जास्त बॅटरीची गरज लागायला लागली, जास्त बॅटरी म्हणजे किती बॅटरी, तर मला कधी कधी दिवसातून, कारण माझा खूप वापर होत होता तर या काळात ऑनलाईन लेक्चर्स आणि याच्यातून, तर मला कधी कधी दिवसातून 2.5 वेळा तरी चार्ज करायला लागायचा. कॅन यू इमॅजिन दॅट? आणि त्यामुळे काय व्हायचं की तेवढ्या वेळा चार्जिंगला लावल्यामुळे माझ्या डोक्यात सतत एक भीती असायची, अरे बापरे, आता माझं चार्जिंग तर बंद नाही, कमी नाही होणार, आता मी काय करीन चार्जिंग संपलं तर. सो जेव्हा वादळ येत होतं, तौक्ते वादळ, मला माहितीये सगळेच जण आपण घाबरलेले होतो. काही जण कबूल करत होते, काही जण कबूल करत नव्हते, पण घाबरलेले सगळेच होतो आपण मनातून. तर माझ्या मनात वादळाची भीती होती आणि त्यापेक्षा जास्त भीती होती, ओ माय गॉड, आता मला मोबाईलचं काय होणार, 13 दिवस लाईट नसले तर मी लेक्चर कशी घेणार, 13 दिवस लाईट नसले तर माझं बाकीचं काम कसं होईल, मोबाईलचं चार्जिंग कुठून करू आता मी. टेक्नॉलॉजी फेल. नशिबाने तसं काही झालं नाही आणि असं आपण म्हणू, पण ओव्हरऑल जर समजा सोमवारी सकाळी मी उठले, लाईट गेले आणि माझा लॅपटॉप त्यामुळे माझ्या नॉर्मल चार्जिंगवर सुरू होणार आहे असं माझ्या लक्षात आलं, रादर दॅन मी चार्जरला लावलाय आणि चार्जिंग होतोय, तर मला जास्त टेन्शन असतं, अरे पहिलं लेक्चर होईल, दुसऱ्याचं काय, माझं मला व्हिडिओ टाकता येतील की नाही. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीशी इतके बाउंड झालोय की ती सिस्टीम जर फेल झाली तर त्यामुळे असं विचार करा आपल्याला खूप प्रॉब्लेम होणार आहेत. आणि आपण हेही बघितलंय मगाच्या उदाहरणावरून की अशा वेळी टेक्नॉलॉजी फेल कॅन बी इंजुरियस टू हेल्थ टू. म्हणजे असा विचार करा की इन्सिडेंट्स बाय युझिंग सेफ्टी विंडोज ऑर एअरबॅग्स, म्हणजे ते आपल्याला कार ऍक्सिडेंट्स मध्ये त्याचा उपयोग होतोच, पण कधी कधी ह्या सगळ्या एक्स्ट्रा केअरमुळे जेव्हा कारची डोर पटकन उघडून बाहेर पडणं गरजेचं असतं, तेही बाहेर पडता येतं की नाही आपल्याला माहित नाही. असा विचार करा, पूर्वी जर समजा कारची किल्ली आत राहिलीये तर कसं उघडलं जायचं डोर, तुम्हाला माहितीये का? तार घालून उघडलं जायचं.
करेक्ट. म्हणजे असं मी म्हणत नाही असं उघडायचं असतं, पण असं व्हायचं की आपण पट्टी तार काहीतरी घालून ते उघडायचा प्रयत्न करायचो, राईट? यस मॅम. पण आता उघडता येतं का रे? जिथे आपल्याकडे वेगळ्या प्रकारची लॉकिंग सिस्टीम आली आहे, तर त्यात फारसं उघडता येत नाही असं वाटतं मला, पट्टी किंवा तार यस घालून. मॅम. किंवा उघडता येत असेल तर दे आर स्किलफुल पीपल अँड लिटल बिट टू बी अफ्रेड अबाउट देम. पण असा विचार करा की पूर्वी काचा त्या गोल ह्याने उघडायच्या की नाही, ते जे असं पुली सारखं होतं, ते लिव्हर होतं, ते सिम्पली सगळ्यांनाच माहितीये ते गोल असं आपण गोल गोल फिरवायचो, काच वर खाली व्हायची. यस मॅम. पण आता मात्र आपल्याला ती बटणं असतात आणि बटन दाबलं की खालीवर. इतर वेळी आपल्याला त्याचा खूप जास्त माज असतो की बघा डायरेक्ट खालीवर काही प्रश्नच नाही. पण अशी जेव्हा वेळ येते की ती बटणं बंद पडली आहेत, तेव्हा काय? तेव्हा त्या काचा कशा खालीवर करायच्या, मग ती काच वर होत नाही, खाली होत नाही, आणि मग त्याला नीट रिपेअर करून घ्यायला लागतं. सो वी कॅन से ऑर वी आर सेइंग दॅट ऑल टेक्नॉलॉजी सिस्टीम्स कॅन फेल. सो आपल्याला त्या जास्त रिअलिस्टिक बनवायला लागतात, त्यांच्यात कम्प्युटेशन सिम्युलेशन्स करायला लागतात, आणि टाइटर क्वालिटी कंट्रोल करून ऑटो करेक्शन सिस्टीम त्यात घालून. म्हणजे जर समजा तुम्हाला माहिती असेल तर कम्प्युटरमध्ये ट्रबल शूटिंग सिस्टीम असते, जी जर तुम्ही विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर ती मिळते आपल्याला. सो दिस इज लाईक दॅट. म्हणजे आपण योग्य प्रकारे त्याची करेक्टिव्ह सिस्टीम असणंही गरजेचं असतं, आणि ती तुम्ही जितकी जास्त वापराल तितकी कमीच असते. देन द 9th फीचर कसं आहे, इंट्रिकेट रिलेशन. An intricate relationship is observed between new ideas, which in turn results in practical applications of ideas that further accelerates widespread use of products of technologies in society. When the third stage is reached, the whole process starts again. For example, there have been new creations of softwares that are compatible with the electronic devices used today. An examplar would be blackberries. सो असा विचार करा की त्यांना असं म्हणायचंय की कुठल्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याची प्रॅक्टिकल आयडिया काय, आणि ती एकदा आयडिया ट्रिगर झाली की बाकी सगळ्या गोष्टी खूप पटापट बदलत जातात. स्मार्टफोन्सची आयडिया ही त्याच्यापैकी एक आहे. किंवा त्यांनी सांगितलंय की एक्झाम्पल कसलं, ब्लॅकबेरीचा फोन तुम्हाला माहितीये का पूर्वी होता, त्याला वाईड Yes, असं ma'am. कीपॅड असायचं. त्यामुळे त्याची स्क्रीन मोठी झाली. आपोआपच त्याच्यात वापरली जाणारी सॉफ्टवेअर आणि याचा विचार करता स्मार्टफोनला केवढा मोठा ट्रिगर मिळाला त्याने, टच स्क्रीन. आणि लिटरली तुम्ही नुसता विचार करा, एक क्षण थांबा आणि असा विचार करा की तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती स्मार्टफोनचा वापर करतात. तुमच्या सकाळी अलार्म त्याने होतो, बरोबर? मग उठल्यावरती तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज चेक करत असाल, फेसबुक, मे बी इंस्टाग्राम, मे बी व्हॉट एव्हर तुमचे जे मेसेज जसे असतील तसे. मग तुम्ही व्हिडिओ लावता एखादा, ते करता करता तुमचं खाणं पिणं होतं, नॉर्मल लेक्चर स्मार्टफोनवरती होतात. स्मार्टफोनवरती सध्या तुमचा इंटरनल प्रोजेक्ट चालू शकतो, जो चालू आहे तो. ते झाल्यावरती तुम्ही पुढे जाता आणि तुम्ही दिवसाचं पुन्हा एकदा काहीतरी स्मार्टफोनवरती चेक करता, गेम खेळता. मी तुम्हाला सांगते की तुम्ही डे बाय डे कुणाचा वाढदिवस येतं त्याच्यावर रिमाइंडर आहे, कुठलं कॅलेंडर येतं ते त्याच्यावर आहे, कॅल्क्युलेटर येतं तो त्याच्यावर आहे. म्हणजे कुठली गोष्ट जी आपल्याला पूर्वी मेंदूने करायला लागायची, ती आता तुम्ही सगळी त्या डिव्हाइसमध्ये. ही जी थापटी असते आपल्या शेजारी नेहमीच, मी तिला खापरी असं म्हणते कधी कधी, म्हणजे ती खापरीच्याच आकाराची असते ना. पूर्वी नाही, अजूनही असतो तो खेळ खेळायचा तसं. सो आपली खूप इंट्रिकेट रिलेशन झाली आहे टेक्नॉलॉजी बद्दल. नवीन आयडिया आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जेव्हा टेक्नॉलॉजीमध्ये टर्न होतं तेव्हा. देन ह्युमन प्रेझेन्स इज अन इम्पॉर्टंट इश्यू इन टेक्नॉलॉजी. काहीही झालं तरी ह्युमन प्रेझेन्स हा टेक्नॉलॉजीला वापरण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. Human beings have the capacity or ability to dominate the nature and shape of a future rather than just responding to it. In a way, तुम्ही कसा टेक्नॉलॉजीचा वापर करताय याच्यावर अवलंबून असतं ती चांगली आहे का वाईट आहे.
जर समजा चुकीच्या वेळी फोटो काढले गेले तर ते ट्रिगरिंग चुकीचेच असतात, चुकीचे आणि घाण असतात, ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलंय. पण तेच योग्य वेळी काढले तर अत्यंत सुंदर असतात, छान नेचरचे, छान प्रकारचे, छान पदार्थांचे. म्हणजेच चुकीच्या व्यक्तीचे कन्सेंट शिवाय काढलेले, चुकीच्या ठिकाणाचे कन्सेंट शिवाय काढलेले फोटो आणि बरोबर व्यक्तीचे, बरोबर सुंदर नेचरचे किंवा कुठल्याही प्रकारे काढलेले फोटो टेक्नॉलॉजीचा भाग आहेत. पण त्याच्यात ह्युमन प्रेझेन्स, माणसाचा वापर हा डॉमिनेट करतो. दिस ॲबिलिटी दो हॅज अ यूज ऑफ टेक्नॉलॉजी हॅज द फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस कसं आहे, आपल्याला टेक्नॉलॉजीला चीपर आणि इझियर ऍक्सेस टू गुड्स अँड सर्व्हिसेस अँड कम्फर्ट्स, कुठल्याही प्रकारे ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, न्यूट्रिशन, हेल्थ केअर या सगळ्यासाठी खूप सहज ऍक्सेस मिळाला, सोपा ऍक्सेस. अतिशय सोपं झालंय पेमेंट करणं साधं. आपल्याला सुट्ट्यांची गरज पडत नाही, सुट्ट्यांसाठी दिली जाणारी चॉकलेट घ्यायला लागत नाही, बरोबर ना. 2 रुपये राहिलेत म्हटल्यावरती समोरचा माणूस आपल्याला चॉकलेट नाही देऊ शकत. तुम्ही भीम पेने डायरेक्ट ते पे करू शकता, भीम, फोन पे, व्हॉट एव्हर, जीपे, व्हॉट एव्हर. पण डिसएडव्हान्टेजेस कशी आहेत, न्यू रिस्क्स बोथ टू अस अँड अदर स्पेसीज लाईक पोल्युशन, पॉप्युलेशन, ओझोन लेअरला त्रास, रिन्युएबल एनर्जी, पेट्रोलियम आणि कोल अँड माइन्स. सो हे काही सिरियस एन्व्हायरमेंट क्रिएशन्स झालेत. Other species like birds, plants, etc. suffer more from the negative consequences of technology and human presence. From their standpoint, they now have less areas of vegetation, less food sources, poorer habitat with the changed temperature and composition, destabilized ecosystem by foreign species, more altered characteristics by genetic engineering. Hence, the number of species is continuously decreasing on contrary the rapidly developing human population. ह्युमन पॉप्युलेशन वाढते, पण त्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी म्हणून जी जैवविविधता गरजेची असते ती मात्र कमी होते. आणि म्हणून तुम्ही बघू शकता की टेक्नॉलॉजीचा वापर होऊन कुठेतरी अतिरेक पण होत नाहीये ना, याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. सो हे झालं तुमच्यासाठी ओव्हरऑल काय म्हणू आपण त्याला दिलेलं टेक्नॉलॉजीचं फीचर्स, बॅकिंग, कॅरेक्टरिस्टिक्स आणि कशा प्रकारे टेक्नॉलॉजी अप्लाय करते आपल्या ह्युमन लाईफमध्ये. तुम्हाला यात काही शंका आहे? नो मॅम. ग्रेट. तुम्ही तुमचं नाव, नंबर ह्याच्यात टाकू शकता चॅट बॉक्समध्ये. तुम्ही बघा पुढची जी गोष्ट आहे, रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन मॉडर्न लिव्हिंग. ऍग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी कशी वापरली जाते, फूडमध्ये कशी, क्लोदिंग, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन मध्ये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बेटर करण्यात आणि क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करण्यात, हेल्थ. सो हे खूप बेसिक आहे असं तुम्हालाही वाटतंय का, मला सांगा. हे सगळं आपण नेहमी अनेक वेळा पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना? हो, Yes, नाही, ma'am. सांगता येत नाही. या सो मी हे तुम्हाला तुमच्या सेल्फ स्टडीसाठी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला हा पॅच तुम्हाला वाचायला म्हणून ठेवणार आहे. आणि तो तुमच्या काय लक्षात येतोय आणि त्यात काय शंका आहेत हे तुम्ही मला विचारायचं. आपण उद्याला मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस पासून सुरुवात करणार आहोत. हे मी तुम्हाला ऑलरेडी पाठवते. त्यात तुम्हाला कुठलीही शंका असेल की टेक्नॉलॉजी या सगळ्या सेक्टरमध्ये कशी कामाला येते, प्लीज मला विचारायला विसरू नका. आय विल बी ओपन टू आन्सर यू. इज दॅट ओके फॉर यू? येस मॅम. सगळ्यांसाठी का Yes, ma'am. तिच्या एकटीसाठीच ओके आहे, बाकी सगळ्यांसाठी कसंही, बाकी कोणाला काही फरकच नाही तसा पडत असं वगैरे? Yes, ma'am. ओके, खूप. तुम्ही तुमचे प्रोजेक्ट पूर्ण कराल लवकर वेळेत अशी माझी आशा आहे. तुम्हाला पूर्ण 20 मार्कांसाठी जेव्हा प्रोजेक्ट डील करायचा असतो तेव्हा, आणि त्याच्यावर तुमचं पासिंगही अवलंबून असतं. म्हणून मला काही तुम्हाला फार त्रास द्यायची इच्छा नाहीये, तुम्हाला माहितीये. पण काही गोष्टी या अतिशय नीट आणि मेथडने केल्या जाऊ शकतात, करायला हव्यात. आज आपण इथेच थांबूया. उद्यापासून मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसिंगचा रोल बघूया. तुम्हाला पेज 3 and 3.5 यात रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन मॉडर्न लिव्हिंग ह्याचं रीड आउट करायचंय आणि उद्याला काही मला शंका असतील तर विचारायच्या. ओके, ओके मॅम. बाय. ओके मॅम.